जॉइन का बरं नाही होत आहे का? मनीषा धवस, मनीषा धवस आहे का? मीनाक्षी धवस. हॅलो हॅलो, हा बोला ना सर. मीनाक्षी धवस फर्स्ट इयरला आहे ना तू? हो. बरं बरं बरं, ठीक आहे. मला वाटलं एक नाही, ती मनीषा धवस असे. जॉईन का बरं नाही होत आहे क्लास? कसे काय हे मुलं वेळेवर जॉईन होत नाही? एवढा वेळपर्यंत वाट पाहत राहायची का मुलांसाठी? मग करतो. चला आपण सुरू करू. काल आपण संसदीय जे हे असते राज्यसभेची जे काही पूर्ण हे आहेत ते पाहिलेले आहे. आज आपण संसदीय
संसदेमध्ये कायदा कसा निर्माण होतो या संदर्भात आपण हे पाहू की आपल्याला आपण हे करतो की एवढे सारे कायदे रोज तयार होतात. हे कायदे कसे तयार होतात, हे कायदे तयार करण्याकरिता संसदेत काय प्रक्रिया आहे. आपण म्हणतो की आपण खासदार लोकांना निवडून देतो, आपल्या मतदारसंघातून फक्त निवडून देतो आणि निवडून दिल्यानंतर ते लोक तिथे जातात. एखाद्या बाबी संदर्भात कायदा होतो, तो कायदा कशा पद्धतीने केला जातो, कशा पद्धतीने पास होतो, हे आपण आज याच्यामध्ये पाहणार आहोत. संसदेमध्ये कायदा निर्मितीची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेमध्ये कायदा कसा निर्माण करायचा होतो हे आपण या ठिकाणी पाहू. सर्वात पहिल्यांदा जे कोणी खासदार असेल, मग तो राज्यसभेचा असो की लोकसभेचा असो, तो पहिल्यांदा विधेयक तयार करतो. विधेयक तयार करतो म्हणजे नेमकं काय करतो. एखाद्या बाबी संदर्भात कायदा करायचा असेल तर त्या संबंधीचं व्यवस्थित मांडणी करून ते विधेयक तो तयार करत असतो. आणि मग विधेयक तयार केल्यानंतर जसं आता चंद्रपूरमध्ये आपण पाहिलं की दारूबंदी केल्या गेली, तर त्या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी करण्यात यावी असं एक विधेयक सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं. आपण आता त्या विधेयकाला एक विचार करून हे करू. समजा त्यांनी एक ते विधेयक तयार केलं आणि विधेयक तयार केल्यानंतर ते प्रथम गृहात मांडलं. आता प्रथम गृह म्हणजे कसं, ते कोणत्याही गृहात मांडता येते तुम्हाला, लोकसभा किंवा राज्यसभा, दोनपैकी कोणत्या तरी एका सभागृहामध्ये तुम्हाला ते सगळ्यात पहिल्यांदा मांडता येते. मग प्रथम गृह, मग कुठलंही असो, ते लोकसभा असो की राज्यसभा असो, मग ते प्रथम गृहामध्ये मांडणे. पहिली स्टेप कोणती आहे की विधेयक तयार करणे. एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये विधेयक तयार करणे, तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांचा आधार घेऊन एक विधेयक तयार करणे. त्याच्यानंतर ते विधेयक प्रथम गृहामध्ये मांडले जाते. मग ते प्रथम गृहामध्ये मांडल्यानंतर त्या पहिल्या सभागृहामध्ये त्याच्यावर काय होते, प्रथम वाचन होते त्या विधेयकाचं. ते विधेयक पहिल्यांदा वाचलं जातं, त्यावर प्रथम वाचन होते. मग या अवस्थेमध्ये विधेयक मांडल्यानंतर विशेष चर्चा होते त्या विधेयकावर. ते विधेयक का मांडलं असेल, त्यामागचा उद्देश काय आहे, तर त्याच्यावर चर्चा होते. म्हणजे एकंदरीत संपूर्ण चर्चा ही प्रथम वाचनामध्ये त्या विधेयकावर होत असते. त्याच्यानंतर मग दुसरं वाचन होते, ज्याला आपण द्वितीय वाचन म्हणतो. त्या द्वितीय वाचनामध्ये पहिल्या वाचनाने विधेयकामध्ये महत्व आणि उद्देश स्पष्ट करण्यात येते. द्वितीय वाचनावर विधेयकावर तपशीलपणे चर्चा केली जाते. मग दुसऱ्या वाचनामध्ये पहिल्या याच्यामध्ये याचा उद्देश काय आहे, हे उद्देश जसं आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी करण्यात यावी अशा संदर्भात एक विधेयक जर मांडलं गेलं असेल, तर त्या विधेयकाचा उद्देश काय आहे, कोणत्या कारणासाठी ते विधेयक आपण मांडलेलं आहे, यावर पहिल्या वाचनामध्ये चर्चा होते. द्वितीय वाचनामध्ये काय होते की त्या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा होते. मतांतर, अपोजिट मत, अशा अनेक प्रकारच्या मतांतराचा त्या ठिकाणी विचार होते. आणि मग त्या विचारांच्या आधारावर द्वितीय वाचन हे घडून येत असते. द्वितीय वाचनानंतर मग येते समिती अवस्था. या समिती अवस्थेवर विधेयकावर खरे भवितव्य निश्चित केलं होते. आणि दुसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे असे ठरविले तर विधेयक चिकित्सा समितीकडे चौकशीसाठी पाठविले जाते. समिती अवस्थेचा विधेयकावर तपशीलपणे कलमवार चर्चा होते व या समितीत विधेयक मांडणारा सदस्य, कायदा विरोधी पक्ष सदस्य व विधेयक समिती दुसऱ्यामध्ये फेरबदल सुचवणे किंवा अनेक काही हे असतात. या समिती अवस्थेमध्ये काय असते की जर या विधेयकामध्ये काही फेरबदल असेल, काही दुरुस्त्या असेल, तर त्या दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि मग ते विधेयक समिती अवस्थेमधून
बाहेर पडते आणि मग येते ते शेवटच्या आणि तृतीय वाचनाकडे. पहिल्या सभागृहाची गोष्ट करतो आपण. तृतीय वाचनामध्ये ते येते. तृतीय वाचनामध्ये समितीचा एक अहवाल हा त्या ठिकाणी सभागृहाच्या समोर ठेवला जातो आणि मग विधेयकाचे वाचन होते. सभागृहात विधेयकाच्या बाजूने व विधेयकाच्या विरोधामध्ये जे काही भाषण मतमतांतर असेल ते मतमतांतरे होतात आणि मग हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सभापती विधेयक मतदानासाठी टाकतो. कोणत्या अवस्थेमध्ये? तृतीय अवस्थेमध्ये. प्रथम प्रथम वाचन झालं, द्वितीय वाचन झालं, समिती अवस्थेमधून विधेयक गेल्यानंतर मग येते ते तृतीय वाचन, पहिल्या सभागृहाचं तृतीय वाचन. आणि मग त्या तृतीय वाचनामध्ये सभागृहातील मतमतांतर, भाषण, विरोधी लोकांचे मत हे सगळे घेतल्यानंतर मग ते विधेयक मतदानासाठी टाकलं जातं. मतदानासाठी टाकल्यानंतर मग जर विधेयकाच्या बाजूनं मत पडली की पास झालं पाहिजे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली पाहिजे असं जे ज्यांचं मत असेल असे लोक हात वर करा किंवा आपलं मत मांडा. तर अशा लोकांच्या हे करून मग विधेयक जर पास झालं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारू बंद झाली पाहिजे अशा मताची संख्या जर जास्त भरली तर ते विधेयक पास होते आणि मग ते विधेयक पास झालं पहिल्या सभागृहामध्ये असं गृहीत धरल्या जाते आणि मग ते विधेयक दुसऱ्या सभागृहाच्या संमतीसाठी पाठवलं जाते. मग दुसऱ्या सभागृहाच्या संमतीसाठी पाठवल्यानंतर ते त्या ठिकाणी दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा विधेयकाला सर्व पहिल्या सभागृहापासून तर दुसऱ्या याच्यापर्यंत ते चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर मग ते दुसऱ्या सभागृहात जर मंजूर झालं असेल तर मग ते विधेयक राष्ट्रपतीच्या सहीसाठी जाते. मग राष्ट्रपतीची सही झाली की त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होते. आता आज बघा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झालेली आहे. म्हणजे हे सर्व या प्रक्रियेमधून ते विधेयक गेलं. पहिले विधेयक तयार केलं एका आमदार खासदारानं. ते विधेयक तयार झाल्यानंतर ते पहिल्या सभागृहात मांडलं गेलं. तिथं त्याच्यावर प्रथम वाचन, द्वितीय वाचन आणि समिती अवस्थांमधून गेलं. त्याच्यानंतर ते तृतीय वाचनामध्ये गेलं. तृतीय वाचनामध्ये झाल्यानंतर त्याच्यावर पूर्णतः डिस्कस होऊन मग ते तिथे पास झालं. मतदान झालं. मतदानाच्या म्हणजे विधेयकाच्या बाजूने मतं पडली आणि विधेयक मंजूर झालं. मंजूर झाल्यानंतर ते दुसऱ्या सभागृहामध्ये पाठवलं गेलं. समजा लोकसभेमध्ये पारित झालं असेल तर मग राज्यसभेकडे पाठवलं. राज्यसभेमध्ये पारित झालं असेल तर लोकसभेकडे पाठवले जाते. म्हणजेच ते दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं. दुसऱ्या सभागृहाकडे पास झाल्यानंतर ते विधेयक हे राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवलं आणि राष्ट्रपतीची त्याच्यावर सही झाल्यानंतर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदीचा निर्णय पास झाला आणि त्या दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली. अशा पद्धतीने तो कायदा पास होतो. आता अलीकडे आता बघा काही लोक आता काय होतं की चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी सुरू करावी अशा पद्धतीचं आता लोक मत घेत आहेत. म्हणजे आता काय करतात, हे विधेयक असं मांडलं तिथे. आता दारू बंदी करण्यासाठी विधेयक होतं, आता दारू सुरू करण्यासाठी विधेयक आहे. आता ते विधेयक या प्रोसिजर मध्ये पडून आहे. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, समिती अवस्थेमधून ते आता बाहेर गेलेलं आहे. आता ते तृतीय वाचनामध्ये विधेयक येऊन आलेलं आहे. आता त्या तृतीय वाचनामध्ये ते जर पास झालं तर लगेच ते दुसऱ्या सभागृहाकडे जाते किंवा राज्यसभेमध्ये ते पास झालं असेल तर लोकसभेमध्ये जाते आणि लगेच त्याच्यावर जर निर्णय झाला तिथे जर ते पास झालं तर मग ते विधेयकाचं पुन्हा कायद्यामध्ये रूपांतर होते. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची जी बंद असलेली दारू आहे ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होतो. म्हणजे अशा पद्धतीने ते विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होते आणि कायदा निर्मितीची ती एक प्रक्रिया आपल्याला दिसून येते. आणि म्हणून संसदेमध्ये कायदा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला दिसत असते. आणि मग याच्यानंतर ची अवस्था येते संसदीय समित्या. आता आपण कायदा निर्मितीची प्रक्रिया पाहिलेली आहे. या कायदा निर्मितीच्या प्रक्रियेबरोबरच संसदीय समित्या म्हणजे कोणत्या कोणत्या समित्या आहेत आपल्याला आपण ज्या पद्धतीनं
पाहतो किंवा राज्य विधिमंडळ असो किंवा मग संसद असो, या संसदेचे कामकाज कसं चालते. संसदेमध्ये कायदा निर्मितीची प्रक्रिया आपण आताच पाहिलेली आहे, परंतु कायदा निर्मिती बरोबरच संसदेचं कामकाज कशा माध्यमातून चालत असते. तर ज्या काही समित्या संसदेमध्ये कार्यरत असतात, त्या समित्या कोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीचं कार्य करतात, ह्या बाबींचं आपल्याला अवलोकन करणं आवश्यक असतं. त्याची जाणीव राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी या नात्याने आपल्याला आणि एक अभ्यासक या नात्याने आपल्याला असलं पाहिजे. म्हणून आपण आता समित्या पाहू. संसदीय लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये समित्यांना अत्यंत सर्वसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. समित्याशिवाय कुठल्याही प्रकारचं आपल्याला महत्वपूर्ण दिसते. मग अनेक मोजके आणि अनुभवी असे सदस्य याच्या संसदेमध्ये असतात, परंतु त्यांच्या त्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा हा झाला पाहिजे याच्याकरता त्यांची अशा वेगवेगळ्या समित्यांवर सुद्धा नेमणूक केली जात असते. आता समित्यांमध्ये सर्वसाधारण जर विचार केला आपण, तर विशेष करून 3 प्रकारच्या समित्या असतात. पहिली समिती असते सर्वसाधारण समित्या, दुसरा आहे विधिविषयक समित्या आणि तिसरा आहे अर्थविषयक समित्या. या 3 प्रकारच्या समित्या ह्या संसदेमध्ये कार्यरत असतात आणि आपापल्या क्षेत्रामध्ये जे कार्य येतात ते त्या समित्यांच्या माध्यमातून संसदेचे कार्य पार पाडल्या जात असतात. आता आपण पाहू पहिल्यांदा सर्वसाधारण समित्या पाहू. या सर्वसाधारण समित्यामध्ये काही समित्या आहेत. सर्वसाधारण समित्या जसं आता हे आपण लिहिलं आहे सर्वसाधारण समित्या. या सर्वसाधारण समित्यांमध्ये काही उपसमित्या आहेत. त्या उपसमित्या आपण या ठिकाणी पाहू. या उपसमित्यांमध्ये पहिली समिती आहे नियम समिती. रस्त्याने चालताना डावीकडून चालावे हा नियम आहे, आपण सर्वच लोक पाळतो. आणि उजवीकडून चालत असेल आणि एखाद्या ट्रकने येऊन मागून आल्यानंतर आपल्याला उडवलेलं असेल तर आपण त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार जरी केली असली तरी ती तक्रार ग्राह्य धरलं जात नाही, कारण आपण रॉंग साईडला असतो. कारण आपल्या देशाच्या संसदेने ते नियम बनवून दिलेले आहेत. ते नियम अबाधित ठेवण्याचं कार्य संसदीय नियम समिती करत असते. ही 15 सदस्यांची एक समिती असते. संसदेच्या या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष सभापती असतो. नियम समितीचा पदसिद्ध अध्यक्ष हा सभापती असतो आणि सभागृहाच्या कामकाजासंबंधी आणि कार्यासंबंधीचे नियोजन या समितीद्वारे केले जाते. म्हणजेच 15 सदस्यांची ही एक नियम समिती असते. यामध्ये संसदेचे नियंत्रण, संसदेच्या कामकाजाविषयीचं नियोजन करण्याचं कार्य हे नियम समितीला दिलेलं असतं. दुसरी समिती आहे सल्लागार समिती. या समितीद्वारे अध्यक्षाद्वारे निवड झालेले 15 सदस्य या समितीमध्ये असतात. साधारणतः तुम्हाला जर ऑनलाईन हे झालं तर या समितीमध्ये किती सदस्य असतात, या समितीचे सभापती कोण, अशा पद्धतीचे प्रश्न ऑनलाईन मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न येऊ शकतात. संसदीय समिती नियम समितीमध्ये 15 सदस्य असतात. या समितीचे अध्यक्ष हे संसदेचा सभापती, लोकसभेचा सभापती हा त्याचा हे असतो. त्याच्यानंतर सल्लागार समितीमध्ये सल्लागार समितीचा अध्यक्ष जो असतो तो 15 सदस्यांची निवड या समितीवर करत असतो. सभागृहात चालणाऱ्या कामकाजाचे नियोजन करणे, सहकारी निमसहकारी विधेयकावर सखोल अशी चर्चा घडून आणणे, अशा पद्धतीचं सल्लागार समितीचं काम असते. 15 सदस्य आणि एक अध्यक्ष असे 16 सदस्य त्याच्यामध्ये असतात. तिसरा आहे विशेषाधिकार समिती. या समितीमध्ये सुद्धा सभागृहाचा सभापती 15 सदस्यांची निवड हा करत असतो. विशेषाधिकार समित्यामध्ये सभागृहाच्या अधिकारांचा व संसदेच्या अधिकारांचा भंग झाला असेल तर ही समिती त्या ठिकाणी विशेषाधिकारपणे कार्य करत असते. त्यानंतर आहे सभासदांच्या गैरहजेरीबाबतची समिती. सभागृहामध्ये कोण हजर आहे, कोण गैरहजर आहे याबाबतची ही असते. या समितीमध्ये सुद्धा 15 सदस्य असतात.
15 सदस्यांची नेमणूक असते, एक सभापती आणि 15 सदस्य अशा प्रकारे हे समिती कार्यरत असते. अनुपस्थितीत चौकशी करून सभागृह, जर एखादा व्यक्ती जर नेहमी सतत सभागृहामध्ये गैरहजर राहत असेल तर त्याचा तपासणी करण्याचं कार्य ही समिती करत असते. दुसरा आहे आश्वासन समिती. आश्वासन समिती ही तुम्ही पाहत असणार की निवडणूक आली की बरेच राजकीय पक्ष आपल्याला आश्वासन देतात की मी निवडून आलं तर तुमच्या गावचा हा रस्ता बांधून देईल, मी निवडून आलं तर तुमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करेल, मी निवडून आलं तर, अशा पद्धतीची जी आश्वासनं हे राजकीय पुढारी लोक नेतृत्व देत असते. तर यांनी दिलेले आश्वासन हे निवडून आल्यानंतर जर सरकार स्थापन झालं तर यांनी दिलेले होते हे आश्वासन खरोखर पूर्ण केले की नाही केले हे पाहण्यासाठी संसदेमध्ये एक आश्वासन समिती नावाची एक समिती असते आणि ती समिती सुद्धा 15 सदस्यांची समिती असते. आणि हे समिती त्या नेतृत्वाने, त्या शासनकर्त्याने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली किंवा नाही याची तपासणी करत असते. त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या समित्या आहेत त्या आहेत विधिविषयक समित्या. विधिविषयक समित्यामध्ये संसदेत कायदा निर्मितीची प्रक्रिया, विधी म्हणजे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेविषयी कामकाज करणाऱ्या समित्या असतात, त्यांना आपण विधिविषयक समित्या असे म्हणतो. याच्यामध्ये पहिली समिती आहे प्रवर किंवा चिकित्सक समिती. आता प्रवर समितीमध्ये साधारणतः 20 ते 30 सदस्यांचा समावेश असून या सदस्यांची नेमणूक सभापतीकडून होत असते. 20 ते 30 सदस्य असतात प्रवर समितीमध्ये आणि सभागृहाच्या सभापतीकडून त्याची नेमणूक होत असते. सभागृहाचा उपसभापती हा त्या समितीचा असून त्या सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील सदस्य सुद्धा या समितीमध्ये असतात. प्रवर समितीमध्ये 20 ते 30 सदस्य असतात. सभागृहाचा सभापती हा त्या समितीची याची निवड करत असतो आणि 20 ते 30 सदस्य असतात. दुसरी समिती आहे अर्ज समिती. अर्ज समितीमध्ये कोणत्याही नागरिकांच्या सूचना स्वीकारण्यासाठी गठीत करण्यात आलेली ही समिती असते. याच्यामध्ये 15 सदस्य असतात. अर्ज समितीमध्ये 15 सदस्य असतात. संसदेच्या कोणत्याही नागरिकाला संसदेत कोणत्याही गृहातील कामकाजाबाबत, विधेयकाबाबत किंवा एखाद्या जनहित याचिकेबाबत मार्गदर्शन करण्याकरिता अर्ज समिती ही महत्वाची समिती असते. त्याच्यानंतर खाजगी विधेयक समिती असते. विधेयकाचे हे 2 प्रकार आहेत, खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयक. ही समिती खाजगी विधेयकाची चौकशी करणे, त्याची शहानिशा करणे, सादर करण्यात आलेल्या खाजगी विधेयकाला वेळापत्रक ठरवणे. या समितीत सुद्धा 15 सदस्य असतात. जे समिती जी असते की काय म्हणतात त्याला, खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयक. खाजगी विधेयक, सरकारी विधेयक म्हणजे शासनाकडून मांडलं जाणारं विधेयक याला खाजगी विधेयक, सरकारी विधेयक म्हणतात. संसदेमध्ये असणाऱ्या सदस्यांकडून मांडलेलं विधेयक असेल त्याला सरकारी विधेयक म्हणतात. आणि संसदेच्या सभागृहाचा सदस्य नसताना ज्या एखाद्या व्यक्तीनं जर ते विधेयक तयार केलं आणि ते आपल्या प्रतिनिधींकडून मांडलं असेल तर त्याला खाजगी विधेयक असे म्हणतात. तर या खाजगी विधेयकाच्या संदर्भामध्ये सुद्धा चौकशी समिती असते. त्याच्यामध्ये सुद्धा 15 सदस्य असतात. त्याच्यानंतर उपविधान समिती असते. उपविधान समिती सुद्धा कायदे मंडळाकडून निर्माण करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी करताना कार्यकारी मंडळ जे नियम, उपनियम व आदेश काढतात त्याला उपविधान असे म्हणतात. आणि या उपविधान करण्यासाठी एक समिती असते. त्या समितीमध्ये सुद्धा 15 सदस्य असतात. त्याच्यानंतरची संयुक्त समिती असते. या समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात निवडलेले सदस्य कार्य करतात. एखाद्या विधेयकासंबंधी वाद निर्माण झाला असेल तर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून त्या सोडविल्या जात असते. आणि या समितीमध्ये दोन्ही सभागृहाचे सदस्य कार्यरत असतात. त्याला संयुक्त समिती असे म्हणतात. आणि नंतरचं आहे अर्थविषयक समित्या. या अर्थविषयक समित्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा बाब आपल्याला दिसून येते. अर्थविषयक समिती यामध्ये लोकलेखा समिती सगळ्यात पहिली आणि महत्वाची समिती आहे. लोकलेखा समिती. या लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात.
यापैकी 15 सदस्य हे लोकसभेतून व 7 सदस्य हे राज्यसभेतून घेतले जात असतात. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्यामध्ये 7 सदस्य हे लोकसभेमधून आणि 15 सदस्य हे लोकसभेमधून आणि 7 सदस्य हे राज्यसभेमधून निवडले जात असतात. लोकलेखा समितीतील सदस्याची निवड दरवर्षी संसदेमार्फत एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे केली जाते. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या निवड पद्धतीनुसार ही निवड केली जात असते. या समितीला सार्वजनिक लोकलेखा समिती असे सुद्धा म्हणतात. भारत सरकारने हिशोब व संसदेसमोर ठेवलेले इतर हिशोब महालेखा परीक्षकाने तपासलेले हिशोब यांची तपासणी करण्याचे कार्य भारत सरकारने एकंदरीत संपूर्ण वर्षामध्ये केलेला खर्च असेल त्या खर्चाची तपासणी करणे, हिशोबाची तपासणी करणे, जे काही समित्या असतील त्या समितीने केलेल्या खर्चाच्या हिशोबाची तपासणी करणे, ह्या प्रत्येक म्हणजे एकंदरीत शासनाच्या हिशोबाची तपासणी करण्याचं कार्य ही लोकलेखा समिती करत असते. आणि म्हणून या समितीमध्ये साधारणतः लक्षात ठेवायचं की 22 सदस्य असतात. 22 पैकी 15 सदस्य हे लोकसभेचे आणि 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात. दुसरी समिती आहे अंदाजपत्रक समिती. या अंदाजपत्रक समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात. हे 30 सर्व सदस्य हे 30च्या 30 सदस्य हे लोकसभेमधून निवडले जात असतात. कारण लोकसभा ही अर्थविषयक बाबतीमध्ये लोकसभा ही शक्तिशाली सभागृह आहे असं आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. त्याला एक महत्वाचं कारण हे सुद्धा आहे की अंदाजपत्रक समितीमध्ये 30च्या 30 सदस्य हे लोकसभेमधून घेतले जात असतात. देशाचा अंदाजपत्रक तयार करणे, येणारा खर्च, आलेलं उत्पन्न, झालेला नफा, ह्या सर्व बाबींचं लेखाजोखा तो अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करणे, अंदाजपत्रक तयार करणे, अशा पद्धतीचे कार्य हे अंदाजपत्रकीय समिती आपल्याला करताना दिसत असते. देशाचं अंदाजपत्रक तयार करणे, या समितीलाच अनुमान समिती सुद्धा असं सुद्धा म्हटलं जाते. अंदाजपत्रकीय समितीला अनुमान समिती सुद्धा म्हटलं जाते. कारण ते अनुमान काढते की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये किती पैसे लागणार, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला किती रुपये अंदाजे खर्च येणार, म्हणजेच त्याला अनुमान समिती सुद्धा म्हटलं जाते. यालाच अंदाजपत्रक समिती सुद्धा म्हणतात, यालाच अनुमान समिती सुद्धा असे म्हणतात. म्हणजे एकंदरीत या अंदाजपत्रक समितीच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण देशामध्ये अंदाजपत्रक तयार करणे, त्यांच्या सदस्यांची नेमणूक ही एकल संक्रमणीय पद्धतीनुसारच या समितीच्या सदस्यांची नेमणूक होत असते. लोकसभेचे सभापती हा या सदस्यांची नेमणूक करत असतो. या समितीत प्रशासनाचा प्रतिनिधी नसल्याने ही समिती निष्पक्ष व निर्भीडपणे काम करणारी समिती असते. अंदाजपत्रक समितीच्या कार्यात मदतनीस म्हणून एखादा उपसमिती देखील नेमली जाते. या उपसमिती माध्यमातून सुद्धा काम केलं जात असते. प्रशासकीय आर्थिक सुधारणा सुचवायचं काम असेल, ही समिती केवळ खर्चाबाबतच शिफारसी करत नाही, तर या समितीने उद्योगधंदे, महामंडळे व कंपनी यासारख्या आर्थिक व्यवहारात शिफारसी केलेल्या आहेत. या समितीने वेळोवेळी केलेल्या सूचना आणि शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत आणि म्हणून संसदीय प्रणालीत या समितीचे महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे केवळ शासनामध्येच ही समिती, अंदाजपत्रक समिती जी आहे ती हे करत नाही, तर उद्योगधंदे, व्यवसाय आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा या समितीकडून आपल्या काही सुधारणा सुचवल्या गेलेल्या आहेत. या सुधारणांच्या माध्यमातून या समितीने आपले कार्य केलेले आहेत आणि म्हणून ही समिती अत्यंत महत्त्वाची अशी समिती असलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आहे सार्वजनिक उद्योग समिती. सार्वजनिक उद्योगधंद्यात कार्यक्षमता वाढविण्यासाठी ही सार्वजनिक उद्योग समिती महत्त्वाची आहे. या सार्वजनिक उपक्रम समिती असेही म्हटलं जाते. या सार्वजनिक उद्योग समितीला सार्वजनिक उपक्रम समिती सुद्धा म्हणतात. या समितीत एकूण 15 सदस्य असतात. त्यापैकी लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5 असे 15 सदस्यांची ही समिती नेमलेली असते. या समितीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असून दरवर्षी 1/5 सदस्य हे निवृत्त होतात व तेवढे सदस्य या पुन्हा निवडले जातात. यामध्ये मंत्र्यांचा समावेश केला जात नाही. या समिती सदस्यांची निवड ही एकल संक्रमणीय पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारावर केली जाते. सार्वजनिक उपक्रम समिती ही उद्योगधंदे, हिशोब,
वार्षिक अहवाल आणि महालेखा परीक्षकांकडून आलेले अहवाल यांचे परीक्षण करते. ही समिती सार्वजनिक उद्योगात गुंतवलेले भांडवल, प्रत्यक्षात झालेला खर्च, कर्ज उभारणी या संबंधीचे व्यवहार, कार्यक्षमता आणि सार्वजनिक उद्योगाचे यश अपयश या संबंधीचं परीक्षण करण्याचं कार्य ही समिती करत असते. म्हणजे एकंदरीत या सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 10 सदस्य, 15 सदस्य असतात. त्यापैकी 10 सदस्य हे लोकसभेमधून घेतले जातात, तर 5 सदस्य हे राज्यसभेकडून घेतले जात असतात. या समितीच्या माध्यमातून याचं नियंत्रण ठेवणे, आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे, महालेखा परीक्षकाकडून झालेल्या परीक्षणाचं अवलोकन करणे, त्याच्यावर कार्यवाही घेणे इत्यादी महत्त्वपूर्ण बाबी हे यामध्ये आपल्याला झालेल्या दिसतात. एकंदरीत जर आपण विचार करतो म्हटलं तर ह्या ज्या समित्या आहेत या समित्यांच्या माध्यमातून संपूर्णतः देशाच्या शासन कारभार चालत असतो समित्यांच्या माध्यमातून. आणि या सार्वजनिक उद्योगधंदे समितीमध्ये एकही मंत्री नसतो. सर्व इतर सदस्य एकल संक्रमणीय पद्धतीनुसार त्यांची निवड केली जाते. दर वर्षाला 1/5 सदस्य हे त्या ठिकाणी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य हे त्या ठिकाणी नव्याने निवडले जातात. म्हणजे राज्यसभेचं जसं स्थायी सभागृह आहे तसंच ही समिती सुद्धा स्थायी समिती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त एवढंच आहे की या समितीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा मानला जातो आणि दर वर्षाला यामधून 1/5 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य हे पुन्हा निवडले जातात. अशा पद्धतीने ही संपूर्ण व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या समित्या ह्या असतात आणि या समित्यांच्या माध्यमातून आपल्या याचं कामकाज चालत असते. या समितीच्या माध्यमातून देशाचा शासन कारभार हा या समित्यांच्या अंतर्गतच चालत असतो. एकंदरीत या समित्यांच्या कार्यावर आपण ज्या पद्धतीनं देशाचा शासन कारभार चालतो संपूर्ण कारभार या समितीच्या माध्यमातूनच चालत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. या समिती अवस्थांमधून हा कारभार चालत असतो. आपण या आजच्या क्लासमध्ये आपण कायदा निर्णय कसा होतो याचं अवलोकन केलेलं आहे. कायदा कसा तयार होतो, विधेयक कसं तयार केलं जाते, विधेयक एखाद्या विषयासंदर्भात विधेयक तयार केलं जाते, ते विधेयक कसं तयार केलं जाते, मग ते प्रथम गृहात कसं मांडावं, प्रथम गृहामध्ये कोणत्या प्रक्रियेमधून त्याला जावं लागते, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, समिती अवस्था, तृतीय वाचन, त्याच्यानंतर ते तिथे पास झाल्यानंतर तृतीय वाचनामध्ये त्याच्यावर मतदान होते. मतदानामध्ये जर ते पास झालं तर त्या ठिकाणी ते दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं जाते. दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा ह्या अवस्था ज्या आहेत प्रथम वाचन, द्वितीय वाचन, समिती अवस्था, तृतीय वाचन ह्या अवस्थांमधून ते दुसऱ्या सभागृहामध्ये पण जाते. मग त्या दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा तिथे तृतीय वाचनामध्ये ते जर पास झालं तर मग ते दुसऱ्या सभागृहामध्ये पास झालं असं गृहीत धरल्या जाते आणि मग त्याला इथे पाठवलं जाते कुठे, राष्ट्रपतीच्या सहीसाठी. मग राष्ट्रपतीच्या सहीसाठी गेल्यानंतर जर राष्ट्रपतीने त्याच्यावर सही केली तर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होते. अशा पद्धतीने आपण हे कायदा निर्मितीची प्रक्रिया पाहिली. त्याच्यानंतर समित्या पाहिल्या, संसदेच्या कोणत्या कोणत्या समित्या असतात. याच्यामध्ये सर्वसाधारण समिती पहिली समिती जी पाहिली त्याच्यामध्ये आपण काही उपसमित्या पाहिल्या आहेत. नियम समिती याच्यामध्ये 15 सदस्य असतात. दुसरं सल्लागार समिती याच्यामध्ये 15 सदस्य असतात. विशेषाधिकार समिती याच्यामध्ये सुद्धा 15 सदस्य असतात. त्याच्यानंतर सभासदांच्या गैरहजेरीत काम करणारी समिती, सरकारी आश्वासन समिती म्हणजे आश्वासन निवडणुकीमध्ये कोणी आश्वासन देत असते, मी निवडून आलो की असं करणार, मी निवडून आलो की तसं करणार असं म्हणणारे लोक असतात. ते त्यांचं आश्वासन त्यांनी पूर्ण केले किंवा नाही हे पाहणारी आश्वासन समिती असते. त्याच्यानंतर विधिविषयक समिती आहे. विधी म्हणजे कायदा, कायदेविषयक काही समित्या असतात. त्यामध्ये प्रवर समिती आहे. प्रवर समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्याच्यानंतर अर्ज समिती आहे. आपल्याला विशिष्ट प्रकारची काही माहिती पाहिजे असली संसदेमधून तर विशिष्ट प्रकारचे अर्ज करून याच्यामध्ये 15 सदस्य असतात. ही समिती आपल्याला मदत करत असते. त्याच्यानंतर खाजगी विधेयक समिती जी आहे ती खाजगी विधेयक समिती सुद्धा महत्त्वाची समिती मानली जाते. या खाजगी विधेयक समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण हे करत असतो. उपविभाग समिती आहे, संयुक्त समिती आहे. जर समजा एखाद्या विधेयक जसं आपण पहिल्यांदा इथे पाहिलं की पहिल्या विधेयक मांडल्यानंतर पहिल्या सभागृहात ते प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन, समिती अवस्था याच्यामधून गेल्यानंतर ते पास झालं. मग इथेही पास नाही झालं. राज्यसभेमध्ये जर मांडलं गेलं राज्यसभेमध्येही ते पास नाही झालं.
तर मग काय होते, संयुक्त समितीकडे ते पाठवलं जाते. संयुक्त समितीमध्ये राज्यसभेचे काही सदस्य जसे याच्यामध्ये 15 सदस्य हे असतात, 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात. मग अशा संयुक्त समितीमध्ये किती सदस्य असावे या संदर्भात स्पष्ट निर्देश नसले तरी संयुक्त समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य असतात आणि यामध्ये ते विधेयक मांडलं जाते आणि मग संयुक्त समितीत जर ते विधेयक पास झालं तर मग ते राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवलं जाते. अशा पद्धतीनं हे समिती आहे. त्याच्यानंतर अर्थविषयक समिती आहेत. अर्थविषयक समितीमध्ये लोकलेखा समिती महत्त्वाची समिती आहे. संपूर्ण आर्थिक लेखाजोख्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे लोकलेखा समिती करत असते. त्याच्यानंतर अंदाजपत्रक समिती आहे. अंदाजपत्रक तयार करणे, बजेट जे म्हणतो आपण ते बजेट तयार करणे, बजेट मांडणे, आढावा किती पैसा लागू शकतो, येणाऱ्या काळामध्ये किती असते अशा तरतुदी करण्याचं कार्य ही अंदाजपत्रक समिती करते. आणि त्याच्यानंतर सार्वजनिक उद्योग समिती आहे. ही सार्वजनिक उद्योग समित्यांचे लेखीजोखी अहवाल ह्या सर्व बाबींची तपासणी करण्याचं कार्य ही समिती करत असते. अशा पद्धतीने ह्या आपण समिती अवस्था आजच्या क्लासमध्ये पाहिलेला आहे. याच्यानं आता इथे तुमचं हे युनिट संपलेलं आहे. आता पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला काय करेल की तुम्ही प्रश्न मी टाकेल, प्रश्न देईल, त्या प्रश्नाचे तुम्हाला लिखाण करायचं आहे टेस्ट म्हणून. आणि ते लिखाण मी एक गुगल क्लासरूमला तुम्ही सर्व विद्यार्थी जॉईन करा. मी गुगल क्लासरूममध्ये ते प्रश्न टाकणार आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या घरी पेजेस रजिस्टरच्या पेजेसवर लिहायचे आहेत आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत गुगल क्लासरूममध्येच. नसेल जमत अपलोड करणं तर मला पर्सनली ते लिहून पाठवायचे आहेत. पुढच्या क्लासला मी तुम्हाला प्रश्न देईल आणि तुम्हाला ते प्रश्न तिथे बसूनच लिहायचे आहेत माझ्यासमोर 35 मिनिटामध्ये. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी पुढच्या क्लासमध्ये टेस्ट होणार हे लक्षात ठेवायचं. लोकशाही प्रश्न पण मी सांगून देतो वाटल्यास. लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीचे वैशिष्ट्ये, लोकशाहीचा अर्थ आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा. लोकशाहीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा एक प्रश्न राहील. आणि दुसरा प्रश्न राहील लोकशाहीची अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करून त्याचे गुणदोष स्पष्ट करा. हे 2 प्रश्न राहणार. या 2 प्रश्नापैकी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे 16 मार्कासाठी. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण आजचा क्लास इथे संपवू. पुढच्या क्लासला तुमची टेस्ट होणार आहे. इथे बसूनच तुम्हाला लिहायचं आहे आणि क्लास संपल्याबरोबर तुम्हाला ते मला व्हॉट्सॲपवर पाठवायचं आहे तुम्ही लिहिलेलं. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आपण क्लास इथे संपवू. आलं लक्षात सर्व विद्यार्थ्यांना मी काय बोललो तर? हो सर. हां ठीक आहे.